सगळ्यांचं लक्ष केलं पाहिजे. हा, लास्ट पिरियडमध्ये आपण फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग याच्याशी संबंधित एक्सरसाइज पाहिलेला होता. आणि ते प्रिन्सिपल एक ॲडिशनचं होतं आणि दुसरं कशाचं होतं, मल्टिप्लिकेशन. ॲडिशनचं प्रिन्सिपल कधी वापरतात, जिथं आयदर ऑर अशी टर्म येते तिथं ॲडिशनचं प्रिन्सिपल वापरतात. फार कमी वापरतात, कारण मोस्टली आपल्याला अँड हा प्रकार जास्त असतो. त्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलच जास्तीत जास्त वेळा वापरला असता. मल्टिप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. इफ वन ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन m ways, the other operation can be performed in n ways, then number of ways in which both operations can be performed is given by m into n ways. आपण हे पाहिलेलं. आता हे जे आहे की नाही, आपण खूपदा असे मोठे प्रॉब्लेम केले बघा. फर्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन सो मेनी वेज, सेकंड प्लेस कॅन बी फिल्ड इन डॅश वे. हे सगळं अवॉइड करण्यासाठी, हे सगळं लिहिणं अवॉइड करण्यासाठी आज आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचे, ते म्हणजे फॅक्टोरियल नोटेशन. सगळ्यांचं लक्ष पाहिजे बरं. काय बघायचं आपल्याला, फॅक्टोरियल नोटेशन. तर नीट आहे, FACTORIAL, फॅक्टोरियल नोटेशन. जसं आपण इंग्लिश ग्रामरमध्ये वगैरे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लिहिल्यानंतर एक एक्सक्लेमेटरी मार्क करतो बघा, असं एक्सक्लेमेटरी मार्क, या मार्कला म्हणतात फॅक्टोरियल नोटेशन. याचा अर्थ काय असतो, त्याचं मिनिंग काय असतं. उदाहरणार्थ 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर 5 हे वाचताना 5 फॅक्टोरियल असं वाटतं. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 हा नंबर पहिल्यांदा तो घ्यायचा आणि एक 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 कमी करत 1 पर्यंत यायचा आणि तो प्रोडक्ट लिहायचा. म्हणजे 5 फॅक्टोरियलचा अर्थ 5 into 4 into 3 into 2 into 1, 1 पर्यंत जायचं. म्हणजे 0 आणि -1 वगैरे तिकडे जायचं. कारण एक तर त्यात 0 आली तर सगळं 0 येईल. त्यामुळे इथपर्यंतच यायचं, 1 पर्यंत यायचं. ह्याला म्हणायचं फॅक्टोरियल नोटेशन. लक्षात आलं. हा नंबर फक्त कमी कमी करत यायचं. आता 8 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. ह्याला म्हणतात 8 फॅक्टोरियल. एवढं सोपं आहे 8 फॅक्टोरियल. हा नंबर एक 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 कमी कमी करत 1 पर्यंतचा प्रोडक्ट न्यायचा. त्यानंतर फॅक्टोरियल नोटेशन मध्ये तुम्हाला कुठंही आधेमध्ये थांबता आलं पाहिजे. हे याचं सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे. पाहिजे तिथे थांबता आलं पाहिजे तुम्हाला. आणि कुठं थांबायचं आहे तुम्हाला प्रॉब्लेम सांगताना आपोआप समजायला लागतं. मी सांगायची त्याला गरज पण नसते. उदाहरणार्थ बघा, यालाच बघा, 8 फॅक्टोरियलला मी 8 into 7 फॅक्टोरियल घेऊन थांबू शकतो. का सांगा, कारण 7 फॅक्टोरियल म्हणजे पुढचं बघा, हे काय वाचा मला सांगा, हे काय सांगायचं. तर 7 फॅक्टोरियल आहे, मग 8 into हे सगळं मी 7 फॅक्टोरियल मी असं पण लिहू शकतो बघा. 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 into 7 into 6 फॅक्टोरियल. नाहीतरी 6 फॅक्टोरियल म्हणजे काय बघा, हे इथलं बघा, हे समोरचं 6 फॅक्टोरियल आहे बघा, आहे ना. पाहिजे तिथे थांबता आलं पाहिजे तुम्हाला. आणि प्रॉब्लेम मध्ये कळतं, आपोआप कळतं. डिनॉमिनेटर काय बघून तिथं तुम्ही स्वतःहून थांबता. म्हणजे मी सांगायची पण तुम्हाला गरज नाही, फक्त असं थांबता येतं हे लक्षात ठेवा. कुठेही थांबता येतं, कुठेही. मग आधीमध्ये तुम्हाला पाहिजे तर थांबता येतं. समजा मी याला असं लिहिलं तरी काही मिळत नाही. पण 5 फॅक्टोरियल, 8 into 7 into 6 into 5 फॅक्टोरियल. ते 5 फॅक्टोरियल पुढे आपले कंटिन्यू होतातच. म्हणजे हे शेवटपर्यंत जातातच पुढे. त्यामुळे तुम्हाला आधीमध्ये थांबता आलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फॅक्टोरियल करता असं एक वेगळा सिम्बॉल आहे, कधीतरी वापरतात. तेवढा हा माहीत असावं. फार कमी वेळा वापरतात. पण ह्याला म्हणायचं 8 फॅक्टोरियल, ह्याला म्हणायचं 4 फॅक्टोरियल. म्हणजे एल सारखं असं तुम्हाला दिसतं काही वेळेत. तर हेही तुम्हाला माहिती पाहिजे. याचा पण अर्थ तोच आहे. फॅक्टोरियल नोटेशनचा जो इथं अर्थ आहे ना, तोच याचा पण. म्हणजे 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 into 3 into 2 into 1. त्यानंतर एक टर्म आता तात्पुरती पाठ करायची. नंतर मी तुम्हाला आधीमध्ये ते सांगणार आहे की 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 का असतं. आता नुसतं पाठ करा की 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. पण एक साधारण 2-3 दिवसात ज्यावेळी तुमचे प्रॉब्लेम पुढे सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार की 0 फॅक्टोरियल हे 1 का असतं, कसं असतं दाखवणार आहे तुम्हाला. फक्त आता सांगतो तेवढं आहे. 0 फॅक्टोरियल म्हणजे किती, 1. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. आणि साधारण तुम्हाला 1 फॅक्टोरियल पासून 10 फॅक्टोरियल पर्यंतचे नंबर्स पाठ पाहिजेत. त्याचा उपयोग तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, आता डायरेक्ट जर तुम्हाला कधी 7 फॅक्टोरियल असं आलं, 7 फॅक्टोरियल जर कधी आलं तर तो नंबर काय आहे, किंवा 6 फॅक्टोरियल आलं तर तो नंबर 720.
मी काल परवा तुम्हाला मी रेल्वेचं एक एक्झाम्पल दिलं होतं, आठवतंय बघा. कंपार्टमेंटमध्ये 6ची जागा असते का, आपण 720 वेज मध्ये त्या सीट्स ऑक्युपाय करू शकतो. 720 वेज मध्ये तो जो ऍक्च्युअली नंबर आहे ना, तो 6 फॅक्टोरियल नंबर आहे. 6 फॅक्टोरियल म्हणजे मी असं दाखवलं होतं बघा, तुम्हाला आठवतंय का बघा, की 3 सीट्स इथं असतात आणि त्याच्या बरोबर 3 समोर 3 सीट्स असतात. तुम्ही 6 लोक असतात तुमच्या फॅमिलीतले. फर्स्ट सीट कॅन बी ऑक्युपाइड इन 6 वेज. म्हणजे ही जी फर्स्ट पर्सन जो असतो त्याला 6 वेज मध्ये तो ऑक्युपाय करू शकतो. इथं बसेल किंवा इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं. फर्स्ट पर्सन कॅन ऑक्युपाय द सीट इन 6 वेज. विचार करा ना, सगळं रिकाम आहे आणि तुम्हीच पहिले एकटे गेलाय. तुम्हाला 6 ऑप्शन आहेत की नाही बसायला, कुठेही बसाल, तो भाग वेगळा, पण 6 ऑप्शन आहेत की नाही तुम्हाला. म्हणजे फर्स्ट पर्सन 6 वेज. मात्र दुसऱ्याला मात्र तो बसलेला असतो ना, त्यामुळे 5च जागा असतात. त्यामुळे 5 वेज, परत पुढचा 4 वेज, परत पुढचा 3 वेज, पुढच्या माणसाला 2 वेज आणि शेवटच्याला पर्याय नसतो, ती रिकामी तर बसावंच लागतं. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज काय झाले सांगा, 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि ते सॉल्व्ह केलं की त्याचा आन्सर काय येतं 720. हे जे मी आता सांगितलं ना, की फर्स्ट सीट कॅन बी ऑक्युपाइड इन 6 वेज, सेकंड सीट कॅन बी ऑक्युपाइड इन 5 वेज, हे जे लिहिणं आहे हे सगळं अवॉइड करण्यासाठी तुम्हाला फॅक्टोरियल नोटेशन शिकायचं. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की डायरेक्ट परम्युटेशन म्हणजे काय किंवा कॉम्बिनेशन म्हणजे काय, या चॅप्टरमध्ये आपण तिथपर्यंत डायरेक्ट पोहोचत नाही. थोड्या थोड्या गोष्टीचा अभ्यास करत. आता बघा, फॅक्टोरियल नोटेशन जर तुम्ही आला, मग याच्यानंतर परम्युटेशन मी तुम्हाला शिकवणार, मग तुम्हाला कॉम्बिनेशन शिकवणार. तर पहिल्यांदा आज फक्त फॅक्टोरियल नोटेशन, त्याच्याशी संबंधित आपल्याला एक्सरसाइज बघायचा आहे. हा लेसनचा सगळ्यात मेन पार्ट आहे, हार्ट आहे त्यातला. की सारखं तुम्हाला खूप ठिकाणी असं पुढं सहज बघा, पुढं काही जर बघा तर तुम्हाला असं सिम्बॉल दिसतो की नाही बघा. तुमच्या एक्सरसाइज मध्ये सहज चेक करून बघा. परम्युटेशन असेल, कॉम्बिनेशन असेल, सगळीकडे दिसणार तुम्हाला, सगळीकडे राहणार डेटा. 5 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल, हे असं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. मिळालं? आता ह्याच्यातली नाही नंतर बघा. चला आता इथं लक्ष द्यायचं. आता यामध्ये मी तुम्हाला n फॅक्टोरियल ही टर्म दाखवतो. n फॅक्टोरियल म्हणजे n-1, n-2. हे बऱ्याच जणांना कळत नाही बरं का, नीट लक्ष द्या. n फॅक्टोरियल म्हणजे काय, तर n-1, n-2 कमी करत n-3, n-4 असं करत करत कधी ना कधी ते कमी येणार तरी सांगा. नंबर हा किती असला तरी, अगदी 100 जरी असला तरी 100, मग 99, मग 98, मग 97 असं करत 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 कधीतरी 10, मग 9 असं करत 5, 4, 3, 2, 1 इथपर्यंत हा प्रोडक्ट लिहायचा. तर हे झालं n फॅक्टोरियल करता तो प्रोडक्ट. n-1, n-2, n-3 डॅश 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 कमी करत करत 3, 2, 1 इथपर्यंत हा प्रोडक्ट संपतो. आता याच्यानंतर आपला जो एक्सरसाइज जो असणार आहे त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला फॅक्टोरियलची प्रॅक्टिस होण्यासाठीचा हा एक्सरसाइज आहे बरं का. फॅक्टोरियल नोटेशनची प्रॅक्टिस होण्याकरताचा हा एक्सरसाइज आहे. एस्पेशली तुम्हाला त्यांना काय शिकवायचं आहे नाही का त्या एक्सरसाइज मध्ये, ते फार महत्वाचं की 3 फॅक्टोरियल प्लस 2 फॅक्टोरियल आणि 3 + 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल यांच्यामध्ये प्रचंड फरक असतो, हे तुम्हाला त्यातनं शिकवायचं. कारण ह्याच मिस्टेक्स पुढे मुलं करतात नेहमी. 3 + 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल किंवा 3 फॅक्टोरियल प्लस 2 फॅक्टोरियल याच्यामध्ये फरक आहे हे तुम्हाला, किंवा असं त्यांना हे पण करायचं 3 फॅक्टोरियल × 2 फॅक्टोरियल. काही जण डायरेक्ट 6 फॅक्टोरियल लिहितात. 6 फॅक्टोरियल 3 × 6 आणि एकदाच फॅक्टोरियल द्यायचं. हे चुकीचं आहे. हे कधी इक्वल असत नाही. हे तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये त्यांना पटवून द्यायचं तुम्हाला, त्यासाठीचा हा एक्सरसाइज आहे. किंवा इव्हन असं बघा, 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 6/2 3 फॅक्टोरियल नसतात. हे तुम्हाला याच्यात शिकवायचं. लक्षात आलं सगळ्यांना? आणि फॅक्टोरियल नोटेशनचा अर्थ काय सांगितलं मी, तो नंबर काय करत जायचा, फक्त एक एक कमी करत कुठपर्यंत न्यायचा, 1 पर्यंत न्यायचा. त्या प्रॉडक्टला म्हणतात फॅक्टोरियल नोटेशन. चला आपला एक्सरसाइज काढा सगळ्यांना पुस्तकात. एक काम करतात, सगळ्यात पहिल्यांदा वरती फॅक्टोरियल नोटेशन असं हेडिंग घ्या आणि मी 1 ते 10 फॅक्टोरियल लिहून देणार आहे. 1 to 10 फॅक्टोरियल आता लिहून देणार आहे. असून एक्सरसाइज मध्ये काय भेटत नाही, फक्त असं लिहून घ्या. फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे त्यामध्ये फॅक्टोरियल नोटेशन
NOTATI आणि ब्रॅकेटमध्ये हे बघा असं सिम्बॉल दाखव n फॅक्टोरियल और हे असं पण दाखवून ठेवा बरं हे असं n फॅक्टोरियल असं पण लिहितात n फॅक्टोरियल दोन प्रकार लिहितात आणि सुरुवात करा माझ्यावर 0 फॅक्टोरियल इक्वल्स 1 थोडं पुढं पुढं लिहित गेलं तरी चालेल असं ओळीने इतकं 10 लिहिले पाहिजे असं काही नाही हा 0 फॅक्टोरियल इक्वल्स 1 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 1 into 1 त्यानंतर 2 फॅक्टोरियल म्हणजे ऍक्च्युअली 2 into 1 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय 2 into 1 तुम्ही असं करणार का 2 मिनिटं ऐका असं प्रॉडक्ट दाखवणार का म्हणजे तर एका क्लिअरली प्रॉडक्ट दाखवतो कारण ते कळलं पाहिजे ना ह्याच्या पुढे केलं तरी चालेल ठेवलं इथपर्यंत ठीक आहे त्याच्या पुढे करा म्हणजे आता खाली बघा 3 फॅक्टोरियल असं दाखवता का 3 into 2 into 1 हे सगळ्यात चांगलं काय पहिल्यांदा जरा वेळ लागेल पण हे कळून देतो 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय सांगा 3 into 2 into 1 म्हणजे 6 जाऊ देत मोठं होऊ देत खाली काही बिघडत नाही 4 फॅक्टोरियल 4 into 3 into 2 into 1 असा विचार करायचा ऐका हे बघा या पार्टचा आन्सर काय असतं की नाही सांगा 6 बघा ह्याचा आन्सर असतं की 6 4 24 बस एवढं लक्षात ठेवायचं ह्याचा आन्सर 6 इथं असतं तरी त्याच्यात आता बघा 5 फॅक्टोरियल 5 4 3 2 1 120 5 फॅक्टोरियल 120 या गोष्टी काही पाठच असतात 5 फॅक्टोरियल 120 6 फॅक्टोरियल 720 7 फॅक्टोरियल असं पाठ पाहिजे 6 factorial 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 720 कसं माहिती काय बघा मला सांगा इथून एवढा पार्ट सांगा इथून एवढा पार्ट हा 120 निवड 126 जर 720 नाही आता लिहा 7 फॅक्टोरियल 7 6 5 4 3 2 1 हा पार्ट तुमच्याकडे आहे ना वरती 504 7 फॅक्टोरियल 5040 8 फॅक्टोरियल 8 7 6 5 4 3 2 1 40 320 8 ने त्याला मल्टिप्लाय करून 8 ने या नंबरला मल्टिप्लाय करून बघ हे जरा शेवटचे दोन थोडे अवघड होतात पाठ करायला इथपर्यंत सगळ्यांना पाठ होतो बरं बऱ्यापैकी पाठ होतात फक्त जरा शेवटचे दोन प्रॉब्लेम करतात 9 8 6 बघा असं करून डायरेक्ट बनला आता आता असं दाखवायचं हळूहळू 9 into 8 into 6 into dot 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 into 1 असं करायचं चालतं ह्याला फक्त 9 ने मल्टिप्लाय करायचं 362880 प्रॉडक्ट चेक करत जाऊ बरं का प्रॉडक्ट चेक करत जाऊ 9 ने मल्टिप्लाय जायला केलं तर एवढं येते की नाही बघा आणि शेवटचं जे आहे ना 10 फॅक्टोरियल बघा हे एकच तेवढं पाठ करायला जरा त्रास करते आणि 10 फॅक्टोरियल मध्ये फक्त याला इंटू 10 0 वाढणार आहे बाकी तर काही नाही मग 10 into 9 into 8 into dash 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 up to 1 ह्याला फक्त 10 ने मल्टिप्लाय होणार आहे 3628800 हे तुमचं फायनल साधारण 10 फॅक्टोरियल पर्यंतचे नंबर्स तुमचे सतत हाताखाली गेले पाहिजेत वाचले गेले पाहिजेत हे करू ऑर्डर करू कोणाला जायचं राहिले नक्की काही नाही मागची येऊन झालं आता एक्सरसाइज कडे जास्त काही एक्सरसाइज कडे लक्ष द्या
लेट्स कंटिन्यू 3.2. माझ्यासोबत सॉल्व्ह करायचं, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. जिथं सांगेल त्यावेळी लक्ष द्यायचं. इव्हॅल्युएट या पहिलं 8 फॅक्टोरियल. आता मला सांगा 2 मिनिटापूर्वी आपण तो नंबर लिहिलाय की नाही, बघून घेऊन टाका बरं. 8 फॅक्टोरियलचा नंबर, 8 फॅक्टोरियलचा नंबर बघून घेऊन ठेवा. 32 हा 40320 40320 दिलाय ना आता 2 मिनिटापूर्वी, तो बघून लिहून टाका. 8 फॅक्टोरियलचा आन्सर एवढे. चला पुढे 10 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल काय बघा, आता लास्ट नंबर आला 10 फॅक्टोरियल. 3628800 3628800 10 पाठ येते. 3628800 हे झालं 10 फॅक्टोरियल. हा आता जरा थर्ड आणि फोर्थ चा क्वेश्चन नीट वाचा. थर्ड आणि फोर्थ. थर्ड मध्ये काय दाखवले त्यांनी? 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल. तेच पलीकडे ब्रॅकेट मध्ये काय दाखवले? 10 मायनस 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. या दोघांमध्ये फरक आहे हे तुम्हाला आता इथनं कळणार आहे. याच्यात बघा लिहा 3 नंबरला थर्ड 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल. पहिली गोष्ट मला सांगा 10 फॅक्टोरियलचा आन्सर इथं आहे की नाही बघा. सांगा किती आहे? 3628800 मायनस 6 फॅक्टोरियलचा आन्सर 720 का बघा. 6 फॅक्टोरियलचा आन्सर 720 आहे. मग आता मला सांगा याचा आणि याचा डिफरन्स काय येतो बघा. हे बघा हे जे 800 येत नाही त्यातनं फक्त 720 राहणार म्हणजे 80 राहतात की नाही वरचे, त्यातले 80 राहतात की नाही. म्हणजे बाकी काय इट इज 3628 आणि याचा डिफरन्स 80 म्हणजे ऍक्च्युअली 080. 3 डिजिट मध्ये पाहिजे ना तो डिफरन्स. मग 080 हा तर डिफरन्स आहे. हे कुणाचा आन्सर आलं? 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियलचा आन्सर आलं. आणि आता तेच खालचा चौथा क्वेश्चन बघा बघा. चौथा क्वेश्चन 10 मायनस 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे का बघा. 10 मायनस 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. आता मला सांगा 10 मायनस 6 म्हणजे 4 फॅक्टोरियल. 10 मायनस 6 म्हणजे 4 फॅक्टोरियल 24. 4 फॅक्टोरियल किती? 24. बघा कुठं ते आणि काय आहे फरक. हा फरक तुम्हाला कळला पाहिजे. असं मुद्दा म्हणून दिलंय तुम्हाला बरं का. आता इव्हन बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण बघा. स्पेशली इथं तर ते जास्त जाणवेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये कॉम्प्युट असं म्हणलंय. पहिला तुम्हाला दोघांचं डिव्हिजन दाखवलं तुम्ही अजून माहिती झालं सांगितलं ना. हा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय दिले त्यांनी. 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. तेच बाजूला काय दिले सांगा. 12 अपॉन 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. किती आन्सर मध्ये फरक आहे हे तुम्हाला यातनं समजलं पाहिजे. चला लिहा पहिला लिहा 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. आता तुम्हाला असं वाटेल सर आता 12 फॅक्टोरियल काढत बसायचं का? नाही नाही. मगाशी मी तुम्हाला त्यासाठी काय गोष्ट शिकवली आहे का? हे बघा वर बघा साईड ताई लक्ष दिलं पाहिजे. लक्ष हे बघा 12 फॅक्टोरियल म्हणजे काय बघा. 12 फॅक्टोरियल म्हणजे 12 into 11 into 10 into 9 into 8 into 7 into 6 फॅक्टोरियल. कुठं थांबायचं हे आपोआप समजायला लागतं प्रॉब्लेम. का तर आपण काय नाही तरी 6 फॅक्टोरियल आहे की नाही म्हणजे डायरेक्ट कॅन्सल होतं. आता ह्याला प्रश्न या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन ते करायचं आणि आन्सर लिहायचं. मी सुरू करतो मल्टिप्लिकेशन, तुम्ही पण लिहायला सुरू करा. चला मल्टिप्लिकेशन तुम्ही पण करायला लागेल ना का. हा हे कॅन्सल करत नाही मी. माझं काय मल्टिप्लिकेशन झालंय ते दाखवते. Six 65280 मल्टिप्लिकेशन केलं. गुड. नाही आता रेफर केलं जस्ट. हा ठीक आहे नाही हरकत नाही. चांगली फास्ट आहे. व्हेरी गुड. हा
हे सगळ्यांनी झालं. ह्यात सुद्धा मी काय केलं बरं का, तर ऐका तुम्हाला पण हे सवय व्हायला पाहिजे. बरं बघा मी काय ते केलं, 9 8 72 ओरली केलं, 72 7 504 केले तुमच्या समोर. बघा 504 ला आता मी ह्या दोघांचे पहिले 12 ने मल्टिप्लाय करून घेतो, सोपं जातं. 12 4 48 आणि 12 5 12 60. आता त्याला 11 ने मल्टिप्लाय करायचं. 11 ने मल्टिप्लाय की साधं टेक्निक आहे बघा. या टर्मच्या खाली ही टर्म फक्त सरकून द्यायची, त्याला 11 ने मल्टिप्लाय 11 ने मल्टिप्लाय. मग आता ते एक ऍसिटीज वगैरे सगळं, मग हे कुठं आले 0 नंतर इंटू केले की अजून ते 0 पुढे गेले. असं हळूहळू शिका त्यांना. चला हेच आन्सर आलं. आता 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 12/6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. 12/6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. मग 12/6 मध्ये 2 फॅक्टोरियलचा आन्सर 2 असतो. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1 म्हणजे 2 असतं त्याचा आन्सर. तेच ज्यावेळी सेपरेट फॅक्टर होते तेव्हा आन्सर केवढा आलाय बघा. आणि साधं कॉमन फॅक्टर असेल तर त्याचा आन्सर किती आला. झालं बोर्ड वर करू सगळ्यांचं घेऊन झालं. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. हा 3 into 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल इज इक्वल टू, पहिल्यांदा ब्रॅकेट आत सॉल्व्ह करा. 3 into 2 6 फॅक्टोरियल आणि 6 फॅक्टोरियलचं आन्सर असतं 720. एक 3-4 वेळा बघा हाताखाली गेली की तुम्हाला यायला लागते 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. आणि मग नंतर तुम्हाला असं दिलंय का 3 फॅक्टोरियल into 2 फॅक्टोरियल दिलंय का बघा. 3 फॅक्टोरियल into 2 फॅक्टोरियल. चला 3 फॅक्टोरियलचा आन्सर किती असतं रे 6. 3 into 2 into 1 6 आणि 2 फॅक्टोरियलचा आन्सर 2 असतो. पुढचा क्वेश्चन बघा 5वा. 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. हा सगळ्यांचं लक्ष इथं. आता हा नंबर मला मान्य आहे तुमच्याकडे तयार आहे, ते मोठा नंबर आहे, पण नको मी सांगतो तेवढा आहे. कॅल्क्युलेशन कसे कमी होतात बघा. तुम्हाला या नंबरमध्ये हा दिसला पाहिजे. डिनॉमिनेटर मध्ये काही आलं की नाही की वर थांबायचं, हे लक्षात ठेवायचं. वर थांबायचं म्हणजे मी कसं थांबतो बघा. 9 into 8 into 7 into 6 फॅक्टोरियल. इथं ह्याच्याकडे बघून थांबायचं. ह्याला 3 to 1 कंटिन्यू करायचं. 3 to 1 ह्याला आणि पुढचे 6 फॅक्टोरियल ऍज इट इज. पुढचे 6 फॅक्टोरियल ऍज 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. कॅल्क्युलेशन एकदम रिड्यूस झाले का बघ. 3 3 जा 9, 2 4 जा 8, 4 3 जा 12, 7 जा 84. हे तुमचं फायनल आहे. बरोबर येऊन झालं. येऊन झालं. क्वेश्चन लिहून जरा वरती लक्ष द्या. लिहू नका 2 मिनिटं लक्ष. मला माहिती आहे तुम्हाला येते. बघा समजा काही जण असं करत असतील 6 फॅक्टोरियलचा आन्सर आम्हाला पाठ आहे 720 मायनस 4 फॅक्टोरियलचा आन्सर आम्हाला पाठ आहे आणि अपॉन 24. ठीक आहे, काही चुकीचं काही नाही बघा. सगळं बरोबर. चला वरचा डिफरन्स सांगा. 20 मध्ये 20 गेले, अजून 4 शिल्लक आहे त्यामध्ये 696. 696 ना, आणि अपॉन किती सांगा 24. डायरेक्ट 24 न किंवा 12 न तुम्हाला काय शक्य असेल तसं कॅन्सलेशन करा. बघा 12 2 जा 24, 12 5 जा 60, 9 राहिले, 12 8 जा 96, 2 1 जा 2 229. ठीक आहे, नंबर्स हे लहान आहे म्हणून ठीक आहे, पण मी जे सांगतो ते तुम्हाला येणं एक्सपेक्टेड आहे. हे चुकीचं नाही, असं केलं तरी चालेल, पण लक्ष द्या ह्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल प्रॉब्लेम सोडवताना. हाच प्रॉब्लेम बघा.
तुम्हाला हे जे 4 फॅक्टर आहेत त्यातनं कॉमन काढता येतात. कसे येतात सांगा. पहिल्यांदा मी ह्याला काय लिहितो बघा, 6 into 5 into 4 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. तरी मी आता इथे डिटेल स्टेप केली बरं का. नंतर आहे की नाही, त्यातनं 4 फॅक्टर कॉमन, आणि मी कसं लिहितो माहिती त्यावेळेस, त्यातनं 4 फॅक्टर कॉमन, त्यातले 6 आणि 5 उरले, 6 आणि 5 ते फॅक्टर डोक्यात पहिलं. तर इथं बघा ना आता कळेल की कशाला सांगतो बघा. 4 फॅक्टर कॉमन काय होते, हा काय काय उरले, ह्यातलं काय काय उरलं रे, 6 and 5 उरले की नाही, आणि मायनस तिथलं पण उरलं सांगा 1, कोणच नाही म्हणजे 1, आणि होल डिवायडेड बाय तुमचे 4 फॅक्टर आहे. कॅन्सर 6 5 30 minus 1 29. हे येणं माझ्या दृष्टीने जास्त गरज म्हणजे अपेक्षित आहे तुम्हाला. हे या खालचं, वरच्यापेक्षा खालचं, खालचंच घ्या, वरचं लिहूच नाही. ज्यावेळी थोडे मोठे नंबर्स येतील ना तेव्हा तुम्हाला ही मेथड जास्त सोयीची. याला सिमिलर 7th क्वेश्चन आहे, तुमचा तुम्ही करायचं. याला सिमिलर 7th क्वेश्चन आहे, स्वतः करायचं, स्वतः. त्याला सिमिलर क्वेश्चन आहे, एकदा दाखवतो मी, पण बघा 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल. हे ज्यांना आलं नाही त्यांनी लक्षात घ्या. यातून काय कॉमन निघणार आहे, 4 फॅक्टोरियल. ओव्हर तिथपर्यंत तुम्ही थांबा ना. हे बघा 8 7 6 5 4 फॅक्टोरियल, खाली 4 फॅक्टोरियल मी कॉमन काढले. मग यातलं कोण कोण उरले, 6 into 5 उरले. ते पुढे इंटू 4 फॅक्टर असतात ना, तरी डायरेक्ट कॉमन काढले. आणि मायनस कोण राहिले सांगा 1, यातलं 4 फॅक्टोरियल मी कॉमन काढले. हे याच्याशी कॅन्सल झाले. मग आता राहिलं काय वरती 8, हे बघा नाहीतरी 6 5 30 मधनं 1 गेले की 29 येणार आहेत. हे कुणाच्याही टेबलमध्ये येत नाही, माहिती आहे तुम्हाला. 29 कुणाच्याही टेबलमध्ये येणार नाही. हा प्राईम फॅक्टर. मग आता कॅन्सलेशन नंतर काही चान्स नाहीये. आता बघा 8 7 56, 8 7 56 आणि हे 6 5 30. मग 56 30 जर तुम्हाला पाहिजे, 6 3 18, 5 15 प्लस 1 16. म्हणजे वरचा आन्सर आलं 1680, 1680. आणि डिनॉमिनेटर मध्ये 5 0 30 minus 1 29. काय आलंय का तुमचं जवळपास त्याचं? टेक्स्टबुकचं नेमकं हे चुकलं असेल आणि तुम्हाला मी करायला दिलं असेल तर मला माहिती आहे. टेक्स्टबुकचं मॅथ्स मध्ये की बघून घे. आणि त्यातला शेवटचा 8 फॅक्टोरियल अपॉन, हा काय सांगा 6 minus 4 आहे ना. बरं बघा सर, 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. आता हा नंबर आहे ना 8 फॅक्टोरियल, डायरेक्ट बघून घ्या बरं. ह्याचा 50420 असं काहीतरी नंबर आहे बघा. 8 फॅक्टोरियल डायरेक्टला बघून 40320 आहे का. आणि अपॉन 2 फॅक्टोरियल नुसते 2 आहेत. अपॉन 2 फॅक्टोरियल डिव्हिजन करून टाक. $20,160. क्वेश्चन नंबर 2 पासून बघा. राइट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स. राइट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल. त्यांनी प्रोडक्ट दिलाय तुम्हाला, तो फॅक्टोरियल नोटेशन मध्ये लिहायचं तुम्हाला. हा चला माझ्या सोबत घ्या. पहिला क्वेश्चन देतात. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट. 5 into 6 into 7 into 8 into 9 into 10 असा तुम्हाला एक त्यांनी प्रोडक्ट दिलाय आणि तुम्हाला याला फॅक्टोरियल नोटेशन मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं. हा जो प्रोडक्ट आहे तो फॅक्टोरियल नोटेशन मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, एकदम सोपं आहे. लक्षात असं उलट वाचा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 दिसले कमी पडलेले.
आता मी पहिल्यांदा काय करतो, एक प्रॉब्लेम बघा मी, बघा 1 into 2 into 3 into 4 हे मी एक्स्ट्रा घेतलं ना, एक्स्ट्रा इंटू 5 6 7 8 9 10 तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आहेत असेल ते, आणि होल डिवायडेड बाय जे एक्स्ट्रा घेतले ते कॅन्सल नको का व्हायला, म्हणजे आपण पण घेतले ते. मग आता मला सांगा, हा सगळा जो वरचा पार्ट आहे ना, हा 10 फॅक्टोरियल आहे सांगा हा, आणि खालचा पार्ट 4 फॅक्टोरियल आहे बघा. म्हणजे ह्याला मी कशात कन्वर्ट केलं बघा, फॅक्टोरियल नोटेशन मध्ये कन्वर्ट केलं. समजल्या? एवढं सोपं आहे, काही अवघड नाही. लिहून झालं सर? काय सोनी काय पाहिजे? डाऊट आहे का काही तुला? नाही ना? आता हा जरा वेगळा टाईप आहे, नीट आहे. 3 into 6 into 9 into 12 into 15 आहे ना, असं आहे ना. आता हे बघा, हे गॅप नाही बघा, 3 6 9 12 वगैरे हे सगळे गॅप नाही. तर तुम्ही हे जीपी मध्ये वगैरे असा, एपी मध्ये वगैरे हा पार्ट बघितला होता आपण, एपी जीपी मध्ये हा पार्ट पाहिला. पण आपल्याला ह्याच्यात फॅक्टोरियल नोटेशन मध्ये आणायचं. काय करायचं? फॅक्टोरियल नोटेशन. बघा मी कसं लिहितो, नीट लक्ष द्या. पहिले पूर्ण समजून घ्या. 3 ला 3 into 1 लिहायचं, या 6 ला 3 into 2 लिहायचं, 9 ला 3 into 3 लिहायचं, याला 3 into 4 लिहायचं, आणि या नंबरला शेवटच्या 3 into 5 लिहायचं. आता मल्टिप्लिकेशन मधले मी समजा हे 3 हे 3 हे 3 आणि हे 3 हे मी एकत्र घेतले सगळे, तर ते 3:5 होतील. तुम्ही सांगा, 1 2 3 4 5 वेळा एकत्र घेतले. ह्याला कॉमन म्हणत नाही, ह्याला कॉमन म्हणत नाही. इंटू हे 3 3 3 3 जवळ घेऊन मल्टिप्लाय केले. मग राहिलेले जवळ घेऊन मल्टिप्लाय करा. 1 into 2 into 3 into 4 into 5 राहिलेले नंबर्स ज्यांना मी अंडरलाईन नाही केले ते 1 into 2 into 3 into 4 into 5. आणि हा जो पार्ट आहे ना, हा झाला 5 फॅक्टोरियल. कन्वर्ट फॅक्टोरियल नोटेशन मध्ये आहे. मी आधी तुम्हाला सगळ्या थर्ड आणि फोर्थ आता आधी मी ओरली सांगतो. हे तुमचं लिहून झालं का? झाले ना? आता लगेच करायचा थर्ड आणि फोर्थ. ऐका, थर्ड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन हा फर्स्ट क्वेश्चनला सिमिलर आहे. सिमिलर त्याला तुम्हाला काय काय दिसते, उलट वाचा बरोबर, उलट वाचा. 9 8 7 6 काय काय कमी पडलंय? 5 4 3 2 1. आपण ऍडजस्ट करा आणि ते होऊन जाईल. मग सर ते चौथ्यामध्ये काय करायचं? आता दाखवलं की ते 5 चं टेबल आहे. हे 5 into 1, मग ते 10 आहे, त्याला काय देणार? 5 into 2, 5 into 3 आणि मग 5 into 4. चला 2 मिनिटात आम्हाला पटकन शेवटचे दोन्ही क्वेश्चन करा. आता आपला जो फोर्थ क्वेश्चन आहे की नाही, फोर्थ क्वेश्चन त्याने असं म्हणलं बघा, त्या फोर्थ क्वेश्चन मध्ये इव्हॅल्युएट असं म्हणलं सगळ्यांनी. इव्हॅल्युएट वरती बघा सगळ्यांनी, इव्हॅल्युएट n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. हे असं तुम्हाला लिहून दिलं. ऍक्च्युली हा तुमचा काय कॉम्बिनेशन नावाचा पुढे जवळ तुम्हाला पार्ट येईल, त्याचा हा फॉर्म्युला आहे बरं का. त्याचा हा फॉर्म्युला ते आता तुम्ही काही बघू नका, थोडासा फॉर्म्युला आहे. हे कसं सिम्प्लिफाय करायचं, n आणि r च्या जर तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या, n आणि r च्या व्हॅल्यूज दिल्या, तर तो तुम्हाला कसं सिम्प्लिफाय करायचं यासाठी हा तुम्हाला फॉर्म्युला असतो. यासाठी म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, लक्षात.
तुमच्याकडे आता समोर आता टेबलवरती मॅथ्स, केमिस्ट्री आणि फिजिक्स अशी 3 पुस्तकं आहेत. कॉमर्स लोकांकरता अकाउंटन्सी आणि इकॉनॉमिक्सची पुस्तकं आहेत. ठीक आहे, मॅथ्स, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स अशी मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स अशी तुमच्याकडे 3 पुस्तकं आहेत. तुम्हाला त्यातले 2 सिलेक्ट करायचे. सिलेक्ट बरं का, 2 सिलेक्ट, अरेंज नाही, सिलेक्ट करायचे. सिलेक्ट 2. किती प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता? उदाहरणार्थ सिलेक्ट म्हणजे काय, 2 पुस्तकं तुम्हाला सिलेक्ट करायची. कोणी मॅथ्स आणि केमिस्ट्री सिलेक्ट करेल, कोणी मॅथ्स आणि फिजिक्स सिलेक्ट करेल, कोणी केमिस्ट्री आणि फिजिक्स सिलेक्ट करेल. 3 प्रकारे सिलेक्शन झालं. सर उलट झालं तर सी आणि एम उलट. अरे केमिस्ट्री मॅथ्स काय आणि मॅथ्स केमिस्ट्री काय एकच ना सिलेक्शन. मी काल परवा म्हणजे अगदी सुरुवातीला फर्स्ट डे एक्झाम्पल दिलं होतं. मला या 2 मुलांना सेक्रेटरी म्हणून निवडायचं. मग याचं नाव ए, याचं नाव बी आहे. मग एबी सिलेक्शन आणि बीए सिलेक्शन हे वेगवेगळे सिलेक्शन आहेत का सेम आहेत रे? सेम आहे. मग हे तसं फिजिक्स मॅथ्स आणि मॅथ्स फिजिक्स हे सिलेक्शन सेम आहेत. त्यामुळे उलट घेऊ नका. 3 प्रकारे तुम्ही सिलेक्शन केलं. 3 हे एकदम मी छोटं एक्झाम्पल घेतो. तुम्हाला नंतर पुढे असं येणार आहे, तुमच्याकडे 10 पुस्तकं आहेत, 15 पुस्तकं आहेत, त्यातली तुम्हाला 3 सिलेक्ट करायची आहेत. किती प्रकारे करू शकाल? मग ती 10 पुस्तकांची नावं घेऊन ते कॉम्बिनेशन फार अवघड जातं त्यावेळेस तुम्हाला. त्यावेळी करून पण दाखवणार आहे ज्यावेळी येईल त्यावेळेस. मग ते सगळे अवॉइड करण्यासाठी हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे. ऍक्च्युली एनसीआर हे त्याचं नोटेशन आहे, नंतर कळेल तुम्हाला. एनसीआर असं आलं की हे असं सोडवतात, एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल टू एन मायनस आर फॅक्टोरियल. आणि मग एन म्हणजे तुमच्याकडे किती ऑब्जेक्ट्स आहेत, कॉम्बिनेशनचा अर्थ सिलेक्शन, फर्स्ट डे आठवा, शब्दांचे अर्थ आठवा, कॉम्बिनेशनचा अर्थ सिलेक्शन, किती सिलेक्ट करायचे तो आर नंबर. आता माझ्याकडे जे 3 पुस्तकं आहेत त्यातली मला 2 सिलेक्ट करायचे आहेत. मग ते 3C2 वेज मध्ये, लक्षात इकडे पाहिजे, 3C2 वेज मध्ये सिलेक्ट होतं. किती वेज मध्ये? 3C2 वेज मध्ये सिलेक्ट होतं. आणि हे जे आहे ते सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. चला वापरा बरं. एन फॅक्टोरियल बघा इथे, 3 फॅक्टोरियल अपॉन हा आर फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट एन मायनस आर 3 मायनस 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल. चला वरचे 3 फॅक्टोरियल मी असं लिहितो का, 3 इंटू 2 वरच्या हे खालचे 2 फॅक्टोरियल आहेत असे. ह्याचा आन्सर 1 फॅक्टोरियलचे किती असते? 1 असते. 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाले, फायनल आन्सर 3 आले. म्हणजे 3C2 चा आन्सर 3 येतं. म्हणजे मी ते 3 प्रकारे सिलेक्शन करू शकतो. तेव्हा हे 3 सिलेक्शन. तर हे तुम्हाला पुढं येणार आहे. याची प्रॅक्टिस आहे आता की समजा एनच्या जागी 5 दिले, आरच्या जागी समजा 7 दिले, तर ते आन्सर कसं काढायचं त्याची ही प्रॅक्टिस आहे. तुम्ही हा विचार सगळ्यात तात्पुरता सोडून द्या. फक्त मी एवढं सांगितलं की पुढे येणार आहे आपल्याला. आता हा फॉर्म्युला दिलाय, त्यानुसार मला फक्त सोडवत जायचं आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. चला पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, n इक्वल्स 8 आणि r इक्वल्स 6. त्याचा आन्सर 56 येईल. तुम्हाला पण येणार नंतर ओरल येणार, ओरल तुम्हाला पण. निम्मे, सॉरी 28 निम्मे. 8 7 56 खाली 2 फॅक्टर म्हणजे 28 येतं. बघा चला रिप्लेस करा तिथं. लिहा n फॅक्टोरियल अपॉन n r फॅक्टोरियल into n minus r bracket factorial is equal to this term is equal to n च्या जागी 8 रिप्लेस करा, r च्या जागी 6 रिप्लेस करा, त्यानंतर 8 minus 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल लिहा. आता त्या वरच्या 8 फॅक्टोरियल मी कसं लिहितो बघा. बघा 8 into 7 into 6 फॅक्टोरियल, खालचे 6 फॅक्टोरियल ऍज इट इज. आता हा डिफरन्स 2 फॅक्टोरियल आला का बघा, हा डिफरन्स 2 फॅक्टोरियल आणि हे कॅन्सल. आणि मगाशी मी चुकून काय म्हणलं माहिती काय, 8 7 56 आन्सर येईल, पण ते अपॉन 2 विसरलो होतो चुकून. अपॉन 2 म्हणजे ते हाफ होतील त्याचे 28. 8 7 56 आणि खालचे मात्र 2. फायनल आन्सर किती आलं त्याचं 28.
आता त्या उरलेल्या 4 पैकी कोणताही एक आत्ता इथं करा, कोणताही एक करा आणि चेक करून घ्या आन्सर. बाकीचे 2 वेळ मिळेल तेव्हा घरात करा. चला सगळ्यांचं लक्ष पाहिजे आता. क्वेश्चन नंबर 5, 4th क्वेश्चन राहिलेला पूर्ण करायला ना स्वतः. क्वेश्चन नंबर 5 बघा. फाइंड n if क्वेश्चन असा आहे n upon 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 upon 6 फॅक्टोरियल प्लस त्याला ते बघता का रे 1 फॅक्टोरियल आहे का बघा. काय 11 आहे 1 आहे. 1 फॅक्टोरियलला मी 1च लिहितो नुसतं, मला काही ह्याची गरज नाही. अपॉन 4 फॅक्टोरियल. पहिल्यांदा समजून घ्यायचं सगळे, आधी लक्ष द्यायचं. आता कसं करायचं आधी लक्ष द्यायचं. ठेव त्यातला सगळ्यात लहान फॅक्टोरियल मधला नंबर पहिले शोधा. सगळ्यात लहान लिहू नका आता 2 मिनिटं लक्ष. फॅक्टोरियल मधला सगळ्यात लहान नंबर शोधा. 4 फॅक्टोरियल. तो सगळीकडे ऍडजस्ट करायचा मला, सगळीकडे तोच लहान नंबर सगळीकडे ऍडजस्ट करायचा. म्हणजे काय करायचं बघा, n अपॉन ह्याला काय करायचं मला 8 7 6 5 इंटू 4 फॅक्टोरियल. 3 अपॉन हा सांगा ह्याला काय करायचं 6 5 इंटू 4 फॅक्टोरियल. 1 अपॉन हे ऑलरेडी आहे राईट साइडला, या दोघातून 4 फॅक्टोरियल कॉमन काढणार. मग n अपॉन हा 8 7 6 5 इंटू 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 अपॉन 4 फॅक्टोरियल. हे बघा हे कॉमन काढलेलं डिनॉमिनेटर मधून काढलेत ना, मग वरती तुम्हाला 1 लिहायला पाहिजे कारण डिनॉमिनेटर मधून 4 फॅक्टोरियल कॉमन. 3 अपॉन 6 इंटू 5 शिल्लक आणि इथं काय रे 1 अपॉन 1 शिल्लक. पहिले लक्ष द्या, पहिले लक्ष द्या. 4 फॅक्टोरियल दोन्हीकडे कॅन्सल झाले. n अपॉन मगाशी मी केलं बघा 8 7 56 आणि इंटू 30. 8 7 56 आणि इंटू 30 1680 केलं थोडा 1680. काही ठराविक नंबर त्यात सारखे सारखे येतात, पाठ होऊन जातात. वर बघायचं हा 3 1 3 3 2 6 किती आले सांगा तिकडं 1/10 5 to the 10 प्लस 1 अपॉन 1. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर किती n अपॉन 1680 as it is is equal to 1 plus 10 11 upon 10 आणि हे ट्रान्सफर करायचे म्हणजे n इक्वल्स काय आहे सांगा 11 upon 10 मल्टिप्लाइड बाय 1680 आणि आता 168 ला 11 ने मल्टिप्लाय करायचं बघा असं करायचं 168 ला 11 ने मल्टिप्लाय 8 7 7 8 सॉरी परत 8 आणि 1 फायनल आन्सर किती आला सांगा n इक्वल्स 1848. चला एवढं लिहून घ्या.